नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। एक नवीन अध्याय सुरू। 6 वर्षांनंतर सकाळचे 8 वाजले होते। मुंबई ही मायानगरी म्हणून ओळखली जाणारी, पण सामान्य माणसासाठी आजचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला होता। त्याची रोजीरोटी कमावण्यासाठी नोकरदार वर्ग बाहेर पडला होता आपल्या वेळेत। लोकल ट्रेन्स आपल्या नेहमीच्या वेळेनुसार धावत होत्या आणि रस्त्यावरची गाड्यांची ट्रॅफिक पण नेहमीप्रमाणेच होती। पण त्या सगळ्यांना डावलून एकापाठोपाठ एक अशा 7-8 गाड्या त्या गजबजलेल्या रस्त्यावरून धावू लागल्या। सगळ्या इम्पोर्टेड गाड्या होत्या त्या, आणि त्यांचा स्पीडही त्याला शोभेल असाच। झुप करून त्या गाड्या पुढे निघून गेल्या। आता सगळ्यांनाही माहीत झालं होतं, ह्या वेळेत त्या गाड्या रस्त्यावरून धावणारच आहेत, नित्यनेमाने। त्यामुळे त्यांनी पण मनाची समजूत घालून वाट बघणंच योग्य समजलं। त्यानंतर जेवढी ट्रॅफिक लागली होती ती रिलीज झाली। त्या सगळ्या गाड्या एका खूप मोठ्या अशा बिल्डिंग समोर येऊन उभ्या राहिल्या। त्यातल्या सगळ्यात मध्ये असलेल्या गाडीचं दार एका बॉडीगार्ड मार्फत उघडलं गेलं आणि त्या गाडीमधून तो उतरला। हो, तोच, द अमित राज्याध्यक्ष। व्हाईट कलरचा शर्ट, ब्राऊन कलरचं ब्लेझर आणि ब्राऊन कलरची ट्राउझर, जेल लावून सेट केलेले केस, ट्रिम केलेली बियर्ड, इतक्या वर्षात जिमने कमावलेलं ते पिळदार शरीर, डोळ्यांवर ब्लॅक गॉगल, कमालीचा हँडसम। आधीपेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत होता तो आता। का नाही दिसणार? स्वतःला नव्याने जे घडवलं होतं त्याने। ठप ठप बुटांचा आवाज करत तो पुढे निघून गेला। त्याचे बॉडीगार्ड्स त्याला फॉलो करत त्याच्या पाठी आत गेले। एका मोठ्या हॉलमध्ये खूप साऱ्या चेअर्स मांडल्या होत्या। खूप मोठमोठे बिझनेसमन तिथे आले होते। ते एक अवॉर्ड फंक्शन होतं। अमित सगळ्यात पुढे असलेल्या रोमध्ये त्याच्या नावाच्या चेअरवर जाऊन ऐटीत बसला। 2 बॉडीगार्ड्स त्याच्या सोबत गेले आणि बाकीचे दरवाजात थांबले। अँड द बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयर इज गोज टू मिस्टर अमित राज्याध्यक्ष। त्या हॉलमध्ये आवाज घुमला आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला। अमित उठला आणि एकदम रुबाबदारपणे स्टेजवर चालून गेला। त्याने तो अवॉर्ड घेतला आणि हसून थँक्यू बोलला, पण चेहरा मात्र निर्विकारच होता त्याचा। ना त्याला तो अवॉर्ड मिळण्याचा आनंद होत होता आणि नाही दुःख। काहीच वाटत नव्हतं त्याला त्याबद्दल। मागचे 3 वर्ष सलग बेस्ट बिझनेसमनचा अवॉर्ड त्यालाच मिळत होता, पण ती खुशी साजरी करण्याचं कोणतंच कारण सध्या तरी त्याच्या आयुष्यात नव्हतं। अवॉर्ड घेतल्यानंतर त्याने तिथे एक छानपैकी स्पीच दिलं। जे कोणी नवीन बिझनेसमॅन ह्या फील्डमध्ये उतरले असतील त्यांना चांगला उपयोग होणार होता त्याचा। फॉर्मॅलिटीसाठी तो तिथेच थांबला, पण नंतर मात्र त्याने बाकीच्यांचा निरोप घेतला आणि तो लगेचच तिथून निघाला। त्याने रॉनीला इशारा केला, तसं रॉनीने सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि मग तो पण त्याच्यासोबत बाहेर आला। त्यांच्या गाड्या एका खूप मोठ्या लॅविश ऑफिससमोर येऊन थांबल्या। रीमा फॅशन इंडस्ट्रीज हे नाव दिमाखाने झळकत होतं समोर। हो, त्याने त्याच्या मॉमच्या नावाने ही कंपनी मागच्या वर्षीच उभी केली होती। तशा मागच्या 3 वर्षात त्याने खूप काही अचीव्ह केलं होतं। मुंबईमध्येच राज्याध्यक्षांच्या खूप साऱ्या ब्रांचेस तयार झाल्या होत्या, पण ही कंपनी त्याच्या मॉमसाठी उभी केली होती त्याने, आणि एका वर्षातच तिला सक्सेसफुलही बनवलं होतं। अमित उतरला आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये शिरला। त्याच्या प्रायव्हेट लिफ्टने तो वर 15व्या फ्लोअरवर गेला। तो कधीतरीच ह्या ऑफिसमध्ये येत असे आणि आज तो येणार होता हे एव्हाना पूर्ण स्टाफला माहीत झालं होतं। सगळेच जण एक्सायटेड होते, पण त्यात सगळ्यात जास्त एक्सायटेड होता तो लेडीज स्टाफ। त्याला एक नजर बघण्यासाठी त्या तरसत होत्या, कारण रोज त्याचं दर्शन होत नव्हतंच। महिन्यातून कधीतरी एकदा तो ह्या ऑफिसला व्हिजिट करत असे। आता तो ऑफिसमध्ये आला होता, पण जसं त्याने आत एंटर केलं तिथे असलेल्या कैक तरुणींच्या दिल की धडकन धकधक करू लागली, कारण त्याचा ऑराच असा होता।
की समोरच्याला नाही घायाळ केलं तरच नवल. त्याचं मात्र कुठेच लक्ष नव्हतं. तो सरळ त्याच्या केबिनमध्ये शिरला आणि त्याच्या चेअरवर जाऊन बसला. त्याचा लॅपटॉप ओपन करून लगेचच तो काम करू लागला. रॉनी त्याच्या पाठीच आला होता. रॉनीने अमितला आजचे अपडेट्स द्यायला सुरुवात केली. त्याप्रमाणे अमित त्याचं काम करू लागला. रॉनीने मात्र एक सुस्कारा सोडला. त्याला त्याच्या बॉससाठी खूप वाईट वाटत होतं. तो मागच्या 3 वर्षांपासून पाहत होता त्याच्या बॉसला. एखाद्या यंत्रवत मशिनीसारखं काम करत होता त्याचा बॉस. इतकी मेहनत, इतकं डेडिकेशन दिलं होतं त्याने त्याच्या कामाला की मागच्या 3 वर्षात कितीतरी कंपनीज टेक ओव्हर केल्या होत्या त्याने, आणि आत्ताही करतच होता. फक्त जग जिंकत चालला होता तो, जणू सिकंदराला कॉम्पिटिशन देत असावा. पण इतकं करूनही चेहऱ्यावर आणि मनात कोणतेच समाधान नव्हते त्याच्या. एकदम निर्विकार होता तो. जो त्याचा बॉस त्याने 6-7 वर्षाआधी पाहिला होता, त्याची एक झलक पाहण्यासाठी तरसत होता तो. पण नाही, जणू त्याचा तो हसणारा, खेळणारा, खुश राहणारा बॉस 6 वर्षांपूर्वीच मेला असावा आणि त्याचं शरीर फक्त आपल्या आजूबाजूला फिरतंय असं वाटत होतं त्याला. स्वतःच्या भावासारखा जपला होता त्याला त्याच्या बॉसने, आणि त्याच्या बॉसची जागा त्याच्या मनात देवाच्या पण वरची होती. देवा, हे सगळं कधी निवळणार नाहीच का? माझ्या बॉसच्या आयुष्यात आता कधीच रंग भरले जाणार नाहीत का? देवा, असं काहीतरी चमत्कार आता नाही होऊ शकत का की बॉस पुन्हा आधीसारखे खुश राहू शकतील? प्लीज देवा, तुझी जादूची कांडी फिरव आणि बॉसचं हे नीरस जीवन सुखाने भरून टाक. माझ्या नशिबात जेवढी सुखं लिहिली असतील ना, ती सगळी माझ्या बॉसना मिळू देत. मी एकदाही त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल नाही पाहिली इतक्या वर्षात. प्लीज देवा, काहीतरी चमत्कार कर आणि मला माझा पूर्वीचा बॉस परत दे. प्लीज. रॉनी मनातच देवाला प्रार्थना करत होता. तो तर रोजच देवाकडे ही एकच प्रार्थना करत असे. रॉनी, मी सगळं चेक केलंय. पुढच्या 2 तासात मला ह्याचे अपडेट्स हवे आहेत. अमित निर्विकार चेहऱ्याने बोलला तसा रॉनी त्याच्या विचारातून बाहेर आला. येस बॉस. रॉनीने होमध्ये मान डोलावली. मे आय कम इन? दरवाजावर टकटक झाली आणि एक नाजूक आवाज कानावर पडला. एक खूपच मादक तरुणी बाहेर उभी होती. तिने ब्लू जीन्स आणि डीप नेक व्हाईट शॉर्ट टॉप घातला होता. येस, कम इन. अमित लॅपटॉपमध्ये बघतच बोलला. तशी ती आत आली. शर्वी शर्मा, वय 25 वर्षे, रंग गोरा, हाईट 5.6, परफेक्ट फिगर, दिसायला खूपच सुंदर, इंडियाची एक सुप्रसिद्ध मॉडेल. ती जशी आत आली, रॉनीने मान नकारार्थी हलवली आणि दुसरीकडे वळवली. अमित मात्र निर्विकार चेहऱ्याने लॅपटॉपमध्ये बघून त्याचं काम करत होता. येस, स्पीक अप. अमित बोलला. त्याने एका नजरेनेही तिच्याकडे पाहिलं नव्हतं. अमित, मी टिफिन घेऊन आली आहे तुझ्यासाठी, ती हसत मुखाने बोलली. तसं अमितने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. इज दिस युअर जॉब मिस शर्वी? अमितने एक भुवई उंचावून तिला विचारलं. त्याला खूप जास्त राग आला होता तिचा. मला वाटलं की आज मी घेऊन यावा तुझ्यासाठी टिफिन, तुला बरं वाटेल, ती अडखळत बोलली. कारण आता त्याच्या रुद्र अवताराला घाबरली होती ती. त्याने मात्र त्याच्या मोबाईलवरून एक कॉल केला. रतीश, तुला तुझा जॉब सोडायचा आहे वाटतं. ओके, मी सोप्पं करून देतो. तू तुझ्यासाठी नवीन जॉब शोध. यू आर फायर्ड. अमित रागात बोलला. नाही सर, प्लीज असं करू नका. आय एम सॉरी. ते तर मॅडमनी जबरदस्तीने माझ्याकडून टिफिन घेऊन तुमच्याकडे आल्या त्या. प्लीज मला जॉबवरून काढू नका, प्लीज. रतीश खूपच गयावया करत होता. त्याला आधीच कळलं होतं की त्याचा बॉस त्याच्यावर का चिडला असेल, म्हणून जे खरं होतं ते त्याने सांगून टाकलं. अमितने फोन स्पीकरवर ठेवला होता. आता तो नजरेनेच शर्वीला विचारू लागला की हे सगळं काय आहे. तशी तिने मान खाली घातली आणि रतीशला मनातच डझनभर शिव्या दिल्या. ओके, नेक्स्ट टाईम मला हा हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही, नाहीतर तुझा जॉब गेलाच म्हणून समज. अमित बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला. अँड यू लीव. त्याने शर्वीकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि बोलला तो. त्याची ती धारधार नजर बघूनच शर्वी तिथून बाहेर निघून गेली. बॉस, आता तुमची एंगेजमेंट होणार आहे.
तरीसुद्धा तुम्ही शर्वी मॅडमशी असं वागत. रॉनी पुढे काही बोलणार इतक्यात अमितने त्याला हात दाखवून थांबवलं. रॉनी, आय थिंक तुला पण तुझा जॉब प्रिय नाही आहे. ह्यापुढे कामाव्यतिरिक्त कोणत्याच विषयाचं डिस्कशन नको आहे मला. इज दॅट क्लिअर? अमित चिडूनच बोलला. तशी रॉनीने मान खाली घातली. सॉरी बॉस, रॉनी बोलला. खरं तर त्याला पण माहीत होतं त्याचा बॉस जान्हवी मॅडम सोडून दुसऱ्या कोणासोबतच कधीच खुश राहू शकत नव्हता. पण आता ते शक्य नव्हतं, कारण जान्हवी मॅडमचा विषय कधीच संपला होता त्याच्या बॉसच्या आयुष्यात. म्हणून निदान त्याच्या बॉसच्या आयुष्यात ह्या शर्वीमुळे तरी थोडं सुख येईल ह्या आशेने तो बोलत होता. अरे देवा, हा अमित दिसायला जितका हॉट आहे त्याचा रागाचा पारा पण तेवढाच हॉट आहे. कधी तापतो कळतच नाही. आता तर एंगेजमेंट पण होणार आहे, तरी असाच वागतो माझ्याशी. कधी नीट वागणार आहे काय माहीत. पण मी वाट बघीन त्या दिवसाची. एकदा का एंगेजमेंट झाली की ऑफिशियली तो माझा होईल. मग बघते कसा इग्नोर करतो मला, शर्वी मनातल्या मनात बोलत होती. संध्याकाळी राज्याध्यक्ष विलामध्ये अमित आत्ताच घरात शिरला होता आणि तो वर त्याच्या बेडरूममध्ये जात होता. कॉंग्रॅच्युलेशन्स अमित, मॉम येऊन त्याला मिठी मारत बोलल्या. तसा तो त्यांच्याकडे पाहतच राहिला. मग त्याच्या लक्षात आलं की आज तर त्याला बेस्ट बिझनेसमनचा अवॉर्ड मिळाला होता. त्यासाठीच मॉम त्याचं अभिनंदन करत होत्या. थँक्स मॉम, तो निर्विकारपणे बोलला आणि पुन्हा वर जाऊ लागला. अमित, गुलाबजाम बनवले आहेत, लवकर खाली ये, मॉम बोलल्या. मॉम, मला भूक नाही आहे, प्लीज, तो बोलला आणि वर निघून गेला. अरे पण, मॉम काही बोलणार त्याआधीच रामनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना गप्प राहण्यास सांगितले. मॉमना पण त्याच्यासाठी वाईट वाटत होतं, पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. अहो बघा ना, काय अवस्था झाली आहे माझ्या लेकराची. फक्त चालती फिरती मशीन बनलाय तो. कोणत्या चुकीची शिक्षा देवाने दिली माझ्या बाळाला काय माहीत. अजून जास्त त्रासात नाही बघू शकत मी त्याला. अहो तुम्ही तरी समजावा ना त्याला. मला माझा आधीचा अमित परत हवा आहे. मॉम डोळ्यांच्या कडा पुसत बोलल्या. रीमा, वेळ ही सगळ्या दुःखाचं समाधान आहे. आता वाट बघण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाहीत. देव नक्कीच सगळं ठीक करेल, राम त्यांना आश्वस्त करत बोलले. अजून किती वेळ राम? आता 3 वर्ष होत आली आहेत. त्याच्या चेहऱ्यावर मी कधीच हसू नाही पाहिलं. का देवा, का? माझ्याच मुलासोबत हे का? रीमा रडून बोलत होत्या. स्वतःला सांभाळ रीमा, सगळं ठीक होईल, राम बोलले. कशी सांभाळू स्वतःला मी राम? माझ्या मुलाला मी रोज तीळ तीळ मरताना पाहते आणि ह्याला कारणीभूत फक्त ती मुलगी आहे, जान्हवी. ती त्याच्या आयुष्यातून निघून काय गेली ह्याच तर आयुष्यच थांबलं. अरे तिने तर स्वतःचा स्वार्थ पाहिला. ती तर दुसरं लग्न करून आता सुखात जगत आहे. मग ह्याने का स्वतःच्या आयुष्याची अशी वाताहत करून घ्यावी? ह्या आईचे श्राप लागतील तिला. माझ्या मुलाला ज्या परिस्थितीत ती सोडून गेली ना, ती कधीच सुखी राहणार नाही. एका आईची हाय आहे ही. रीमा रडून रडून बोलत होती आणि राम त्यांना शांत करत होते. इथे अमित त्याच्या रूममध्ये आला होता. त्याने ती ट्रॉफी त्याच्या ट्रॉफीच्या रॅकमध्ये ठेवली आणि तिथेच खाली बसून पडला आणि जोरजोरात रडू लागला तो. त्या व्यतिरिक्त दुसरं काय करू शकत होता तो? तो त्याच्या ड्रिंक टेबलवर येऊन बसला आणि त्याच्यासाठी ड्रिंक बनवलं त्याने. ड्रॉवरच्या खालचं एक बटन प्रेस केलं तर समोरच्या भिंतीवर जान्हवीचा हसणारा एक फोटो झळकला. तसा तो त्या फोटोकडे पाहून खिन्न हसला. खूप खुश असशील ना तू? खूप आनंद होत असेल ना तुला मला असं हतबल पाहून? हो ना? पण एक लक्षात ठेव, मिसेस जान्हवी मानव राठोड सिंग. शी, मला नाव पण घ्यायचं नाही आहे तुझं. तुम्हा दोघांनी जो खंजीर माझ्या पाठीत रुतवला आहे ना, तो सहजासहजी नाही विसरणार मी. पूर्ण जगाला आग लावीन आणि त्या आगीत स्वतः पण जळून जाईन. तो रागारागाने बोलला आणि त्याने तो हातातला ग्लास त्या भिंतीवर फेकून मारला, जिच्यावर आता जान्हवीचा फोटो झळकत होता. तरी तिचा हसरा फोटो अजूनही तसाच होता, म्हणून त्याला अजूनच राग येत होता. निघून जा इथून, माझ्या नजरेसमोरून. मला घृणा वाटते तुझी. तिरस्कार करतो मी तुझा. जगात कोणाचा करत नसेल इतका तिरस्कार करतो हा अमित राज्याध्यक्ष तुझा. मिसेस जान्हवी मानव राठोड सिंग,
तो चिडूनच बोलला आणि तिथेच तोल जाऊन खाली पडला. आता त्याला नशा जास्त चढली होती. जिथे त्याच्या मनात तिच्यासाठी अतोनात प्रेम भरलं होतं, त्या प्रेमाची जागा आता फक्त आणि फक्त तिरस्काराने घेतली होती. इतका जास्त तिरस्कार करत होता तो तिचा. इथे शिमल्याच्या त्या छोट्या शहरात काळोखी रात्र, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस पडत होता आणि त्या कोसळणाऱ्या पावसात तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या होत्या. म्हणूनच त्या हॉस्पिटलमध्ये तिला भरती केलं होतं. आशू, माझं काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या बाळाला काहीही होऊ देऊ नको, जानू अश्विनीला बोलली. तू असं अभद्र का बोलत आहेस जानू? काही होणार नाही तुला आणि बाळाला सुद्धा, अश्विनी तिला धीर देत होती. डॉक्टर, काय कंडिशन आहे जानूची? अश्विनीने डॉक्टरांना विचारलं. हे बघा मॅडम, त्या बेशुद्ध झाल्या आहेत. आमचे प्रयत्न सुरू आहेत, पण थोडं क्रिटिकल आहे, डॉक्टर बोलले. डॉक्टर प्लीज त्यांना वाचवा, अश्विनी विनवणी करत होती. वी विल ट्राय अवर लेवल बेस्ट, डॉक्टर बोलले आणि निघून गेले. देवा प्लीज त्यांना काही होऊ देऊ नको, अश्विनी देवासमोर हात जोडत होती. जानूला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आणि इथे अश्विनी हात जोडून ओटी बाहेर थांबली. बऱ्याच वेळात ओटीचं दार उघडलं आणि डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? अश्विनीने विचारलं. हे बघा, आम्ही नॉर्मल डिलिव्हरीच केली आहे, पण डॉक्टर बोलत होते. पण काय डॉक्टर? अश्विनीने फिंगर क्रॉस करत विचारलं. पण असं म्हणत डॉक्टरांनी तिला पणच्या पुढचं सांगितलं. तशी ती मात्र खाली बसूनच पडली. थोड्या वेळाने जानूला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. तिला आता जाग आली होती. आशू, माझं बाळ कुठे आहे? जानूने खूपच आर्ततेने विचारलं. जानू, आशू बोलली. तिच्या डोळ्यात आसवांची गर्दी जमा झाली होती. आशू, बोल ना, माझं बाळ कुठे आहे? जानू आता रडकुंडीला येत बोलली. तू शांत हो आधी, आशूने जानूला शांत केलं. नाही, तू सांग आधी, माझं बाळ कुठे आहे? जानूने अधीरतेने विचारलं. जानू, बाळ सध्या इन्क्युबेटरमध्ये ठेवलंय. तिला श्वास घ्यायला त्रास होतोय. हो, मुलगी झाली आहे तुला. हृदयावर एक कसली तरी लाईन आहे. डॉक्टरांना पण कळत नाहीये. खूप रेअर केस आहे ही, असं डॉक्टर म्हणाले. लगेच ऑपरेशन करावं लागेल. पण आशू बोलता बोलता थांबली. पण काय आशू? जानूने विचारलं. पण त्याला खर्च खूप येणार आहे, जवळपास 50 ते 60 लाख रुपये. त्यातूनही आपलं बाळ वाचायचे चान्सेस 50-50 आहेत, आशू तिला मिठी मारत रडत बोलली. पण इथे जानू मात्र शून्यात बघत होती. तसा खळकन अश्रूचा एक थेंब तिच्या डोळ्यातून खाली पडला. तिचा बांध फुटला आणि ती जोराने रडू लागली. तर मित्रमैत्रिणींनो, आजपासून आपल्या कथेचा नवीन अध्याय सुरू होत आहे. मला आशा आहे तुम्ही खूपच संयमाने ही कथा एन्जॉय कराल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.